जिंकी म्हणा. आहारती तुल्य प्रीती येरडे ऐकुनी. ख्रिस्ते मला दिली मुक्ती प्राण स्वतः अर्पुनी. येशू चरित्रास सांगा सारे मनी ठसवा. गुण सुवृत्त ते सांगा उत्सुक मी ऐकवा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमधून मत्तयकृत शुभवर्तमान अध्याय 28 व वचन 6 मध्ये असे लिहिले आहे, तो येथे नाही, कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. या प्रभू निजला होता, ते हे स्थळ पहा. जे वचन आपण ऐकले आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आहे. तो येथे नाही म्हणजे कोठे नाही? तो कबरेविषयी बोलतो. तो उठला म्हणजे मरणातून उठला आहे. जेथे त्याला पुरले होते तो तेथे नव्हता. त्याची कबर रिकामी होती. अद्भुत आणि आश्चर्यकारक गोष्टी आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल ऐकावयास मिळतात. प्रभू येशू ख्रिस्त का मरण पावला होता? कारण देवपित्याच्या इच्छेप्रमाणे मानवाच्या पापाच्या बदलीचे मरण सोसण्यासाठी तो ह्या जगात आला. त्याने सर्व जगाचे पाप स्वतःवर घेऊन मरण सहन केले. त्याने मरण सहन करून मरणावर विजय मिळवला. आता त्याची कबर रिकामी होती. तो मरणातून उठला आहे. देवाने त्याला मरणातून तिसऱ्या दिवशी उठवून प्रभू असे केले आहे. आणि जो कोणी पश्चातापूर्वक प्रभू येशू ख्रिस्ताच्या अद्भुत अशा मरणावर व त्याच्या मरणातून तिसऱ्या दिवशी उठण्यावर विश्वास ठेवून त्याला प्रभू म्हणून स्वीकारेल, त्याला सार्वकालिक जीवन मिळेल व तो नरकाग्नीच्या शिक्षेपासून वाचेल. देव करो तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाचे व त्याचे मरणातून तिसऱ्या दिवशी उठण्याचे रहस्य समजो.